मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा प्रचंड गदारोळातच मोदींनी केलं भाषण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्याच्या रणांगणात उतरणार, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घेणार कसब्यात भव्य प्रचार सभा। देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, काँग्रेस नेत्यांनी फोडलं नानांवर खापर। सण रोखण्यासाठी पोलीस नव्हे तर आमदार खासदारच जबाबदार, कालीचरण महाराज यांनी बारामतीतून साधला राजकीय नेत्यांवर निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव, शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री पदापर्यंतची संघर्षमय वाटचाल। त्र्यंबकेश्वरमधील पिंडीवर जमा झालेल्या बर्फामागचं रहस्य उलगडलं, पुजाऱ्यांच्याकडूनच बर्फाचा बनाव, 2 पुजाऱ्यांसह एकावर गुन्हे दाखल। माघी यात्रेमध्ये विठुरायाच्या चरणी भाविकांच्याकडून 4.88 कोटींचं दान, मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ। सांगलीच्या इंग्रजी बोलणाऱ्या शेतकऱ्याची कमाल, शेतकऱ्याचं वीज कनेक्शन परत मिळालं, न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती बातमी। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण, कवडीमोल भावानं बळीराजा हवालदिल। उस्मानाबादमध्ये उधळलेल्या वळून नागरिकांची त्रेधा तिरपेट, वळून दिलेल्या धडकेत 14 जण जखमी। तुर्की आणि सिरियातील भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या 15,000 वर, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर। प्रेयसीसाठी गेल्या 27 वर्षांपासून बनून राहिला पुतळा, प्रेम परत येण्याच्या आशेनं ग्रीसमध्ये बाकड्यावर बसून राहिलाय प्रियकर।